आता 2 दिवसामध्ये माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे, म्हणूनच आम्ही सर्व त्यांच्याकडे राहायला गेलो होतो. आता त्यांच्याकडे कपडे धुवायला तलावात जातात आणि ह्यांच्याकडचं तलाव तर बघा किती सुंदर आहे, पूर्ण कमलाच्या फुलांनी भरून गेला आहे. या तलावामध्ये खूप सारे मासे आहेत आणि त्याचबरोबर खुबे पण आहेत, ज्यांना इंग्लिश मध्ये स्नेल्स बोलतात. त्याची भाजी खूप भारी लागते, त्यामुळे आम्ही ते घेऊन आलो होतो. चला कपडे वगैरे धुतले आणि घरी आलो. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून मम्मीला सांगितलं की फोडणी भात कर. मग मी मम्मीला कांदा कापून दिला आणि मम्मीने मस्त असं फोडणी भात बनवला. नाश्ता वगैरे केला आणि इकडे ह्यांचं डिस्कशन चालू आहे लग्नाच्या तयारीमध्ये अजून काय काय राहिलंय. पण काही म्हणा, लग्नाची तयारी वर्षभर जरी केली पण एंड मोमेंटला काही ना काही राहतं. आता लग्नाच्या कामात काम वाढवायला आमचा छोटा कार्टून पण आला होता. मग त्याला टाइमपास म्हणून आमच्या मावशीच्या गावामध्ये असलेल्या तलावात नेलं. जसं त्याने पाणी बघितलं तसा तो पळत सुटला पाण्यात. आमचा छोटा कार्टून आहे तो कशाला घाबरत नाही. त्याने तर फुल धम्माल केली होती पाण्यामध्ये. तो तर पूर्ण भिजूनच राहिला होता. यानंतर घरी जाऊन पुन्हा एकदा त्याची आंघोळ केली आणि थोडीफार कामं होती ती करून बसले मेहंदी काढायला. मला जशी मेहंदी येते तशी काढली आणि एका साईडला सोहन त्याच्याच लग्नाचा आहेर बॉक्स बनवत होता. दुपारचं जेवण तर केलं पण मामाने वडापाव आणला होता तो पण खाल्ला आणि मग मी आणि अनिश लागलो इथे जेवणाच्या मांडवात लागणाऱ्या पाट्या बनवायला आणि महिला मंडळ इकडे फुलांचा हार बनवत होत्या. आणि मग रात्री मम्मी, मावशी आणि मामीच्या हातावरती मेहंदी काढली.